9 ऑगस्ट या जागतिक आदिवासी दिनानिमित्त नेवासा तालुक्यातील मोरगव्हाण येथे किसनगिरी बाबा आदिवासी बहुउद्देशीय विकास संस्थेच्या वतीने आदिवासी भिल्ल समाजाचा मेळावा आयोजित करण्यात आला होता। यावेळी वनहक्काचे जनक दशरथदादा गायकवाड यांनी वनहक्काच्या बाबत दिलेल्या लढ्याचे अनुभव व्यक्त केलेत। जो आपला राज्यमंत्री असतो, जो आपला नेतृत्व करता बाबूराव माडवी नागपूरना त्याना पत्ता दिना, मग मी नागपूरला गया बाबूराव दादाला आपले नगर जिल्हा आणना, मग नगर जिल्हा काय साठी आणना का आदिवासी नाही सरकार मान आदिवासी दाखवणी का मला राज्याला दगडच नाही खाणं तुम्हाला सगळं काही ठीक आहे, पण समाजाला का असं। आज 85 वय वर्ष असतानाही देशा परदेशामध्ये आपली कला सादर करणारे आदिवासीचे कलारत्न श्री गांगड बाबा यांचा विशेष सत्कार यावेळी करण्यात आलाय। दुसऱ्या सत्रामध्ये नायब तहसीलदार श्री संजय माळी यांनी विविध महसूल योजनांबद्दल माहिती दिली आहे आणि राजूरचे आदिवासी प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी श्री आहेर यांनी विविध आदिवासी योजनांबद्दल सविस्तर माहिती दिली आहे। या कार्यक्रमाचे प्रास्ताविक नेवासा तालुका भिल्ल समाज कोर कमिटीचे अध्यक्ष श्री बाबासाहेब बर्डे यांनी केले। अध्यक्षीय सूचना पोपट सोनवणे यांनी तर कोर कमिटीचे पदाधिकारी यांनी कार्यक्रमाचे नियोजन करून परिश्रम घेतलेत। या कार्यक्रमाच्या शेवटी संतोष माळी यांनी सर्वांचे आभार मानलेत। या मेळाव्यास औरंगाबाद, अहमदनगर आणि नाशिक जिल्ह्यातील आदिवासी भिल्ल समाज मोठ्या संख्येने उपस्थित होता। तर या कार्यक्रमास एकलव्य भिल्ल समाज संघटनेचे प्रदेशाध्यक्ष श्री शिवाजीराव ढवळे, उद्घाटक माननीय आमदार श्री बाळासाहेब मुरकुटे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस श्री बाळासाहेब माळी, तर प्रमुख पाहुणे म्हणून अखिल भिल्ल कर्मचारी संघटनेचे संस्थापक गमन आप्पा सोनवणे, तंटा तात्या एकलव्य महासंघाचे कार्याध्यक्ष दिलीपराव बर्डे, येडुआई भिल्ल सेनेचे प्रदेशाध्यक्ष कैलास माळी हे उपस्थित होते। आपण शिवाजीराव ढवळे पाटलांच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्र्यांची भेट घेऊ, एक कमिटी स्थापन करू आणि त्या कमिटीचा एक अहवाल तयार करू आणि आदिवासी मंत्र्यांसोबत या योजनेमध्ये ज्या त्रुटी आहेत, ज्या आज गोरगरिबांना त्या मिळू शकत नाही, ज्या काय भिल्ल समाजाचा जो आज वंचित राहिलेला आहे, मग त्याच्यामध्ये तो जो वारंवार वीट भट्टीच्या निमित्ताने असेल किंवा ऊस कामगार म्हणून बाहेर असेल किंवा रोजंदारीच्या निमित्ताने तो बाहेरच्या गावामध्ये जात असताना त्याचा रेकॉर्ड होत नसेल किंवा त्याला त्या योजना मिळत नसतील आणि मग आज या सर्व काही जे काय अडचणी आहेत, हे जर सर्व समस्या आहेत, याचा एक अहवाल तयार करून आपण शासनासमोर ठेवू। कारण आदिवासी विभागावरती सर्वात जास्त बजेट आज देतो आहे, पण हे बजेट जातं कुठे? मग गायकवाड साहेब सांगतात त्याच्यामध्ये पूर्णतः 100% तथ्य आहे की ते तुमच्यापर्यंत पोहोचत नाही। मग पोहोचवण्याची जबाबदारी मी एक छोटासा कार्यकर्ता या निमित्ताने शासनाचा प्रतिनिधी म्हणून मी तुम्हाला आवर्जून सांगतो की या निमित्ताने अडचणी बाहेर येतील, पण मी माझ्या तालुक्यामध्ये तरी या योजनेपासनं हे आमच्या भिल्ल समाजाला, आदिवासी समाजाला वंचित राहून देणार नाही, अशी पूर्णपणे ग्वाही मी तुम्हाला देतो। या देशातल्या नैसर्गिक साधन संपत्तीचं जतन करणारा समाज, या देशातल्या इंच भूमीवरती मालकी असणारा समाज, एवढंच नाही तर जेव्हा जेव्हा परकीयांनी या देशावरती आक्रमणे केली, त्या परकीयांच्या विरोधामध्ये लढा उभारणारा कुठला समाज असेल तर तो या देशातला भिल्ल समाज, या देशातला आदिवासी समाज। आदिवासी म्हणजे या देशाचा मूळ मालक आहे, आद्य नागरिक आहे, नैसर्गिक साधन संपत्तीचं जतन करणारे आहे। शंकर नाबदे, सी 24 तास, नेवासा।